नेहमीपेक्षा थोडीशी वेगळ्या पद्धतीची आणि वेगळ्या चवीची गवारीची सुकी भाजी आज आपण बघणार आहोत. गरमागरम पोळीसोबत गवारीची ही सुकी भाजी तुम्ही डब्यासाठी देऊ शकता किंवा जेवणाच्या ताटामध्ये एखादी सुकी भाजी बनवायची असेल तर ही भाजी बनवायला काहीच हरकत नाही. हिरव्या वाटणामध्ये तयार केलेली गवारीची ही सुकी भाजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणार आहे. त्यामुळे एकदा नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला जरूर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर त्यासाठी इथे मी 1/2 किलो प्रमाणामध्ये ताजी कोवळी गवार स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर आहे ना, गवार आपल्याला निवडून घ्यायचे, म्हणून याचा देठाकडचा आणि टोकाकडचा भाग आपल्याला बाजूला काढून टाकायचा आहे आणि आवडीप्रमाणे गवार आपल्याला निवडून याचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत. इथे मी हातानेच गवार निवडून घेणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गवार कट करून घेतली तरीसुद्धा चालेल. तर इथे बघा, मी सगळी गवार अगदी व्यवस्थित निवडून घेतलेली आहे. आता तुमच्यापैकी बऱ्याचशा जणांना गवार खाणं आवडत नसेल, पण बरेचसे जण बटाटा खाणं मात्र पसंत करतात. म्हणून आज आपण गवार बटाट्याची सुकी भाजी बनवतोय. त्यासाठी एक मध्यम आकाराचा बटाटा घेतलेला आहे. त्याची पिलरने साल काढून असे हे उभे लांब मध्यम जाडीचे असे हे काप करून घेतलेले आहेत. इथे मी असे लांबट आकाराचे बटाट्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बटाटा चिरून घेऊ शकता. काळे पडू नयेत याकरता याला मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं आहे. आता यानंतर भाजीसाठी एक हिरवं वाटण आपल्याला तयार करायचं आहे. त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, त्याचबरोबर मूठभर भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत आणि यातच घालायची मूठभर कोथिंबीर. पाणी घालायचं नाही आणि पाणी न घालताच याला मिक्सरवर फिरून हे असं हिरवं वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर इथे आपलं भाजीचं वाटण तयार झालं. त्यानंतर आता काय करायचं आहे, गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये साधारण 1 ते 1.5 ग्लास इतकं पाणी उकळायला ठेवलं आहे. यामध्ये आपल्याला निवडून घेतलेली गवार घालायची आणि गवार आपल्याला एक 5 ते 7 मिनटासाठी शिजवून घ्यायची आहे. गवार अशी शिजून घेतली की म्हणजे मग यामध्ये असलेला तुरटपणा थोडासा कमी होतो, गवार शिजून मऊसर होते आणि भाजीसुद्धा शिजायला नंतर खूप जास्त वेळ लागत नाही. गवार शिजून घेत असताना अधूनमधून यावरचं झाकण काढायचं आहे आणि गवारीला हलवून खालीवर करून गवार शिजली आहे की नाही हे आपल्याला एकदा चेक करायचं आहे. तर हे बघा, गवार अजून व्यवस्थित शिजलेली नाही आहे. खूप जास्त याला मऊसर शिजवायचं नाही. साधारण 70 ते 80% गवार आपल्याला शिजून घ्यायची. तर हे बघा, पुन्हा एकदा मी यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि आणखीन 2-3 मिनटं आपण गवार शिजवून घेणार आहोत. तर बघा, 5 ते 7 मिनटं मध्यम गॅसवरती गवार मी शिजवून घेतलेली आहे. खूप जास्त याला मऊसर शिजवायचं नाही. तुम्ही इथे बघाल तर गवारीचा रंग सुरुवातीपेक्षा आता थोडासा फिकट झालेला आहे. गवार शिजलेली आहे. त्यानंतर याला पाण्यातून आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे. यातलं पाणी निथळून घ्यायचं आणि गवार एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे. तर गवार अशी शिजून घेतली की म्हणजे मग भाजीसुद्धा चवीला खूप छान लागते. इथे आपली गवार शिजून झालेली आहे. आता भाजी बनवायला घेऊ. तर त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये साधारण मी सुरुवातीला 3 ते 4 पळ्या इतकं तेल काढून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे आहेत आपण मगाशी तयार करून घेतलेले बटाट्याचे काप. यातलं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आणि हे बटाट्याचे काप आपल्याला तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत. हलकासा तांबूस रंग येईस तोपर्यंत आणि थोडेसे मऊसर होईस तोपर्यंत बटाट्याचे काप आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत. गवारसुद्धा आपण पाण्यामध्ये वाफवून घेतलेले आहे आणि त्याचबरोबर बटाटासुद्धा असा तळून घेतला की म्हणजे भाजी शिजताना गवार आणि बटाटा एकसारखा व्यवस्थित मऊ शिजला जातो. त्यामुळे बटाटा थोडासा असा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा, म्हणजे मग भाजीमध्ये तो पटकन शिजला जातो. तर हे बघा, 3 ते 4 मिनटासाठी मध्यम गॅसवरती बटाट्याचे काप मी छान असे तळून घेतलेले आहेत. वरून मस्त असा तांबूस रंग आलेला आहे आणि तळल्यामुळे मऊसरसुद्धा झालेले आहेत. यातलं तेल पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे आणि बटाट्याचे काप आपल्याला तेलातून बाजूला काढून घ्यायचे आहेत. तर इथे आपले बटाट्याचे कापसुद्धा छान असे तळून झालेले आहेत. आता कढईमध्ये असलेलं जास्तीचं तेल आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे आणि साधारण 1 ते 1.5 पळी इतकंच तेल कढईमध्ये शिल्लक ठेवायचं आहे. तेल आता व्यवस्थित तापलेलं आहे. त्यामुळे यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची, अर्धा चमचा घालायचं आहे जिरं आणि मोहरी छान तडतडून फुलली गेली की यामध्ये घालूयात एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा आपल्याला मध्यम गॅसवरती हलकासा मऊ होईस तोपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे.
तर साधारण 2 ते 3 मिनिटासाठी कांदा मध्यम गॅसवरती गुलाबीसर रंगावरती परतून घेतला, छान मऊसर झाला की त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे आपण मगाशी तयार करून घेतलेलं हिरवं वाटण. याला सुद्धा आपण 2 मिनिटं चांगलं परतून घेणार आहोत, म्हणजे मग याचा कच्चेपणा दूर होईल. अशी हिरव्या वाटणातील गवारीची भाजी खायला खूप छान लागते. अगदी साध्या सोप्या पद्धतीने तयार केलेली ही गवारीची भाजी तुम्ही गरमागरम पोळीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकता, डब्यासाठी सुद्धा देऊ शकता. तर हे बघा, सगळं हे छान परतून झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घातलेली आहे, अर्धा चमचा धणे जिरे पावडर घातली आहे, त्याचबरोबर अर्धा चमचा मी यामध्ये लाल तिखट घातलेलं आहे. आता लाल तिखट घालताना थोडंसं बेताणेच घालायचं, कारण आपण हिरव्या मिरचीचं वाटणसुद्धा यामध्ये घातलेलं आहे. तर हे बघा, सगळे मसाले छान असे परतून झालेले आहेत. मस्त असा हा भाजीचा मसाला परतून तयार आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा ग्लास पाणी. खूप जास्त पाणी मी यामध्ये घालणार नाही आहे, कारण आज आपण गवारीची सुकी भाजी बनवतो आहे. आता हीच भाजी जर तुम्हाला पातळ हवी असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही थोडंसं वाढवू शकता. अर्धा ग्लास पाणी घातलं, याला तळापासून हलवून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे, हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस आपल्याला मंद ते मध्यम ठेवायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून याला आपण 1-2-3 मिनटं शिजवून घेणार आहोत. तर हे बघा, याला झाकण ठेवून थोडंसं मी शिजवून घेतलं आहे आणि त्यानंतर तुम्ही इथे बघाल तर याला छान अशी तरी आलेली आहे आणि मस्त असा याला रंगसुद्धा आलेला आहे. सगळ्या मसाल्यांचा छान असा सुगंध दरवळतो आहे. तर हे बघा, छान असा याचा मसाला तयार झालेला आहे आणि त्यानंतर आहे ना, यामध्ये आपण घालणार आहोत आपण मगाशी पाण्यामध्ये वाफवून घेतलेली ही गवार यामध्ये घालायची आहे. आता याला खूप जास्त शिजवायला वेळ लागत नाही, कारण गवार आपण आधीच पाण्यामध्ये वाफवून घेतलेली होती. त्याचबरोबर बटाटासुद्धा आपण तेलामध्ये तळून घेतलेला होता, त्यामुळे आता भाजी शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही. अगदी फटाफट ही भाजी बनवून तयार होते. आता गवार आणि बटाटा या मसाल्यांमध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आहे ना, यावर आपल्याला झाकण ठेवून मध्यम गॅसवरती आपल्याला ही भाजी साधारण 3 ते 4 मिनटं वाफवून घ्यायची आहे. आता इथून पुढे भाजी शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही, कारण गवार आपण आधीच शिजवून घेतलेली आहे. 3 ते 4 मिनटं मध्यम गॅसवरती गवारीची भाजी छान शिजून घेतली आणि त्यानंतर बघा, यातलं पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि गवारसुद्धा छान अशी मऊसर शिजलेली आहे. मस्त अशी ही गवार बटाट्याची सुकी भाजी खाण्यासाठी तयार झाली. गॅस बंद करायचा आहे आणि यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. गरमागरम भाकरीसोबत, पोळीसोबत ही गवारीची सुकी भाजी खायला खूप छान लागते. थोडीशी वेगळ्या पद्धतीची, वेगळ्या चवीची गवारीची सुकी भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. हिरव्या वाटणामध्ये तयार केलेली गवारीची सुकी भाजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणार आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा. ही गवारीची सुकी भाजी डब्यासाठी करू शकता, त्याचबरोबर जेवणाच्या ताटामध्ये एखादी सुकी भाजी बनवायची असेल तर ही भाजी बनवायला काहीच हरकत नाही. एकदा नक्की करून बघा आणि कशी झाली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.